नमस्कार. मैत्री बालमनाशी या पुस्तिकेमधली एक खूपच छान आणि मजेशीर कृती आज आपण समजून घेणार आहोत. ही कृती मुलांच्या विकासासाठी खूप महत्वाची आहे. चला पाहूया की आपली छोटी मुलं स्वतःची गोष्ट कशी तयार करू शकतात. बरं, मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी गोष्टी का महत्वाच्या आहेत ते समजून घेऊ. मग गोष्ट तयार करूया ही कृती कशी करायची ते पाहू. ह्यात आपण वेगवेगळ्या वयोगटांसाठी म्हणजे गट 1, गट 2 आणि गट 3 साठी काय काय करता येईल ते बघू. आणि शेवटी या सगळ्यातून मुलांना काय फायदा होतो यावरही बोलू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. गोष्टीचं महत्त्व म्हणजे मुलांनी गोष्टी फक्त ऐकण्याऐवजी त्या स्वतः तयार करणं त्यांच्या विकासासाठी इतकं आवश्यक का आहे हे आपण इथे समजून घेऊया. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की मुलांना गोष्टी ऐकायला किती आवडतात, हो ना? पण विचार करा, जेव्हा तीच मुलं स्वतः गोष्टी तयार करायला लागतात तेव्हा त्यांच्या मनात विकासाची नेमकी कोणती जादू घडत असेल? तर मुद्दा हा आहे की गोष्ट तयार करण्याची ही जी प्रक्रिया आहे ना, ती मुलांच्या विकासाचे 4 महत्त्वाचे स्तंभ मजबूत करते. एक म्हणजे त्यांची भाषा कौशल्य, दुसरी म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती, तिसरी म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता आणि चौथी म्हणजे संवाद साधण्याची कला. आणि याचमुळे एक साधा खेळसुद्धा एका शक्तिशाली शिक्षणात बदलून जातो. बरं, गोष्टींचं महत्त्व तर आपल्या लक्षात आलं. आता वळूया प्रत्यक्ष कृतीकडे. या कृतीचं नाव आहे गोष्ट तयार करूया. आणि ह्याची तयारी करणं तर खूपच सोपं आहे. बघा, आपल्याला काही फार मोठं साहित्य लागणार नाहीये. फक्त काही चित्र कार्ड्स म्हणजे ज्यावर प्राणी, वस्तू किंवा निसर्गाची चित्र असतील आणि ती कार्ड्स ठेवण्यासाठी एक छोटी पिशवी किंवा बॅग, बस. आणि हो, हातातील बाहुल्या असतील तर अजूनच मजा येईल, पण त्या नसतील तरी चालेल. चला तर, आपलं साहित्य तयार आहे. आता सगळ्यात आधी बघूया आपल्या लहान गटासाठी म्हणजे साधारण 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी ही कृती कशी करता येईल. आता कल्पना करा, आपण त्या पिशवीत हात घातला आणि एक कार्ड बाहेर काढलं आणि त्यावर चित्र आहे एका कुत्र्याचं. ठीक आहे, एक चित्र मिळालं. आता आपण दुसरं कार्ड काढूया आणि ह्या कार्डवर आहे एक चेंडू. आता आपल्याकडे 2 चित्र आहेत, एक कुत्रा आणि एक चेंडू. यातून काय वाक्य बनेल बघा. एक होता मोती कुत्रा, त्याला सापडला एक चेंडू, तो चेंडूने खेळू लागला. पाहिलं किती सहजपणे फक्त 2 चित्र जोडून एक छोटंसं वाक्य, एक मिनी स्टोरी तयार झाली. इथेच तर त्यांच्या शब्द आणि कल्पना जोडण्याच्या क्षमतेचा पाया घातला जातो. बरं, हा झाला लहान गट. आता जी मुलं थोडी मोठी आहेत म्हणजे साधारण 4 ते 5 वर्षांची, त्यांच्यासाठी आपण ही कृती अजून इंटरेस्टिंग बनवू शकतो. कशी? तर त्यांना एक सुरू केलेली गोष्ट पूर्ण करायला सांगून. म्हणजे आपण गोष्टीची सुरुवात करून द्यायची. समजा आपण असं सुरू केलं. एकदा एका जंगलात एक छोटा हत्ती फिरत होता. त्याला खूप तहान लागली होती. तो पाण्यासाठी नदीकडे गेला. तिथे त्याला एक मगर दिसली. बघा, आपण एक असं चित्र निर्माण केलंय जिथे पुढे काहीही होऊ शकतं. आणि मग आपण विचारायचं, पुढे काय झालं असेल? बस, हा एक साधा प्रश्न मुलांच्या कल्पनाशक्तीचं कुलूप उघडतं. आता बघा, इथे किती शक्यता आहेत. कोणी म्हणेल हत्ती घाबरला असेल, दुसरं मूल म्हणेल नाही, मगरीने हसून पाहिलं असेल, तिसरं म्हणेल त्या दोघांची तर मैत्री झाली असेल, किंवा कोणीतरी म्हणेल त्यांनी मिळून पाणी शोधायचं ठरवलं असेल. म्हणजे बघा, प्रत्येकजण एक एक वाक्य जोडत गेला की एक पूर्णपणे नवीन आणि भन्नाट गोष्ट तयार होते. आता वळूया आपल्या तिसऱ्या गटाकडे म्हणजे 5 ते 6 वर्षांच्या मुलांकडे. यांच्यासाठी ही कृती एक पाऊल पुढे जाते. इथे फक्त कल्पनाशक्ती नाही तर गोष्टींचा तार्किक क्रम कसा लावायचा हे शिकायला मिळतं. यामध्ये काय करायचं तर मुलांना काही चित्र द्यायची, पण गंमत अशी की त्या चित्रांचा क्रम मुद्दाम विस्कटलेला असतो. जसं इथे बघा, पाऊस पडतोय, एक पूर्ण उमललेलं फूल आहे, एक बी लावतानाचं चित्र आहे आणि एक छोटा अंकुर आहे. आता या चित्रांना योग्य क्रमाने लावून एक अर्थपूर्ण गोष्ट तयार करायची आहे. मग मुलं विचार करतील आणि योग्य क्रम लावतील. कसा असेल तो क्रम? सगळ्यात आधी राजूने एक बी लावली. त्यानंतर काय होईल? मग पाऊस पडला. पावसामुळे काय झालं? जमिनीतून एक छोटं रोप वर आलं आणि शेवटी त्याला एक सुंदर फूल आलं. पाहिलं? यातून कार्यकारणभाव समजतो आणि एक छोटीशी पण संपूर्ण गोष्ट तयार होते. ठीक आहे, आपण ह्या सगळ्या कृती पाहिल्या, पण या सगळ्यातून मुलांच्या विकासाला नेमके काय फायदे होतात ते आता थोडक्यात पाहूया. या कृतीचे फायदे खरंच खूप मोठे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांचा भाषिक विकास होतो. नवीन शब्द शिकतात, वाक्यरचना सुधारते
दुसरं म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीला एक प्रकारे पंख फुटतात. ते काहीही विचार करू शकतात. यासोबतच त्यांचा तार्किक विचारही वाढतो, म्हणजे नंतर काय हे त्यांना कळायला लागतं. आणि या सगळ्यातून जो आत्मविश्वास मिळतो ना, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे शेवटी हे फक्त खेळ किंवा मनोरंजन नाहीये, तर मुलांना एक प्रभावी संवादक बनवण्याच्या दिशेने हे एक खूप महत्त्वाचं आणि भक्कम पाऊल आहे. तर मग आता प्रश्न हा आहे की आज कोणती नवीन गोष्ट तयार होणार? मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत कोणतं अद्भुत जग साकार होणार आहे हे पाहण्याची उत्सुकता नक्कीच सगळ्यांना असेल.